हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. ऑफिसमध्ये त्या दिवशी थेट अखंड आला. जसा तो आत शिरला तसा समोर खुर्चीवर बसलेले मिस्टर धनराजगीर अचानक उठले आणि आश्चर्याने म्हणाले, मिस्टर अखंड सिंघानिया, तुम्ही इथे? त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याबरोबर थोडी भीतीही स्पष्ट दिसत होती. अखंड सरळ आत आला आणि डीनच्या खुर्चीवर बसला. डीन त्याच्याकडे नुसतेच बघत राहिले. अखंड धनराजगीरकडे बघत म्हणाला, आज मूनच्या क्लासचा एक्झाम आहे ना? धनराजगीर लगेच उत्तरले, हो, आज तिच्या क्लासचा एक्झाम आहे. अखंड निर्विकार चेहऱ्याने म्हणाला, किती छान होईल ना जर त्या क्लासमधले सगळेच विद्यार्थी टॉपर झाले तर? धनराजगीर गोंधळून म्हणाले, पण ते कसं शक्य आहे? काही विद्यार्थी टॉप करतात, पण बाकीचे तर सरासरीच राहतात. अखंड हलक्या हसण्यात म्हणाला, पण जेव्हा अखंड सिंघानिया काही सांगतो तेव्हा प्रत्येक विद्यार्थी टॉप करायलाच हवा. बाकीची जबाबदारी तुम्ही सांभाळलाच. हे बोलून तो उठला आणि थेट धनराजगीरजवळ जाऊन त्यांच्या खांद्यावर हात ठेवून हलकेच थोपटू लागला. धनराजगीर यांच्या श्वासोच्छवासाचा वेग वाढला. ते घाईघाईने म्हणाले, हो, का नाही, तुम्ही सांगताय तर नक्कीच तसं होईल. अखंड स्मित हास्य करत म्हणाला, मलाही हाच विश्वास होता तुमच्यावर. आता निघतो. तो बोलून बाहेर जाण्यास लागला, पण अचानक थांबून परत वळला आणि म्हणाला, पण एक विद्यार्थी नापास व्हायलाच हवा. त्यानंतर इकडे धनराजगीर दचकून विचारतात, कोणता विद्यार्थी? अखंड थोडंसं तिरकं हसून म्हणाला, मून अग्रवाल. त्याचं उत्तर ऐकून धनराजगीर थक्क झाले. अखंड मात्र ऑफिसमधून बाहेर निघून गेला आणि त्यानंतर इकडे धनराजगीर गोंधळे. टॉपर विद्यार्थिनी मूनला कसं नापास करायचं हे त्यांना कळेना, पण अखंडचं म्हणणं पाळणं भाग होतं. बराच विचार करून त्यांनी टेबलवरील फोन उचलला आणि कोणाला तरी कॉल केला. दरम्यान मून निवांतपणे एक्झाम देत बसली होती. जवळजवळ सगळे प्रश्न तिने पूर्ण केले होते. फक्त 2-4 प्रश्न उरले होते आणि तेही तिला चांगलेच येत होते. पण अचानक दुसरे एक प्राध्यापक तिच्या समोर आले. त्यांच्या हातातली एक चिठ्ठी त्यांनी थेट मूनच्या उत्तरपत्रिकेवर टाकली आणि मोठ्याने ओरडले, ओ गॉड, दिसायला किती निरागस आणि गोड, पण प्रत्यक्षात इतकी कपटी. परीक्षेत चीटिंग करत होतीस? मून थक्क झाली. चीटिंगचा तिच्याशी काही संबंधच नव्हता. ती लगेच उठून म्हणाली, सर, हे काय बोलताय तुम्ही? ही चिठ्ठी माझी नाहीये. आत्ताच तुम्हीच माझ्या टेबलावर ठेवली आहे. मी चीटिंग केलीच नाही. मून त्यांना स्पष्टीकरण देत होती. तो प्राध्यापक संतापून म्हणाला, म्हणजे आता माझ्यावर आरोप करतेस? स्वतः चीटिंग करून वर मला दोषी ठरवतेस? तुझा एक्झाम रद्द आहे, असं म्हणत त्यांनी तिची उत्तरपत्रिका फाडून टाकली. आणि त्यानंतर इकडे मूनच्या डोळ्यात धक्का बसल्याने पाणी तरळलं. तिने काही चुकीचं केलं नव्हतं, तरी तिच्यावर खोटा आरोप झाला आणि तिचं पेपरही फाडण्यात आलं. सभोवतालचे विद्यार्थी हसत होते आणि ती आतून खचली होती. प्राध्यापक ओरडले, आता लगेच बाहेर निघून जा. तुझा आजचा एक्झाम संपला. मून रडत रडत म्हणाली, प्लीज सर, असं करू नका. हा एक्झाम माझ्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा आहे. यानंतर माझं फ्युचर ठरणार आहे. जर मी पास झाले नाही तर माझी मेहनत व्यर्थ जाईल. माझ्याशी अन्याय करू नका. पण प्राध्यापक आणखी रागाने म्हणाले, काय समजलं नाही तुला? मी सांगितलं ना, बाहेर निघ. त्यांच्या कठोर आवाजाने मूनचं मन पूर्ण तुटलं. ती आसवांनी डोळे भरून परीक्षागृहात बाहेर पडली. सर्व विद्यार्थी थक्क होऊन तिला पाहत राहिले. एवढ्या महत्त्वाच्या वेळी ती का बाहेर निघून गेली? बाहेर कॉलेजच्या गेटजवळ अखंड आपली कार टेकून उभा होता. त्याने हातातल्या घड्याळाकडे पाहिलं
आणि चेहऱ्यावर एक दुष्ट स्मित आलं. घड्याळाकडे बघत तो म्हणाला, 3, 2, 1 असं म्हणताच त्याने डोळे वर केले आणि समोरून रडत बाहेर पडणारी मून त्याला दिसली. चेहऱ्यावर एक जलाक स्मित आपण अखंड म्हणाला, आजकाल लोकांचा मेंदू खूप जलद चालतो. फक्त थोडा इशारा केला तरी लगेच समजून जातात. आणि इम्पॉर्टन्सची गोष्ट काढली तर जिथे अखंड सिंघानिया असतो तिथे त्याच्याशिवाय इतर काहीच महत्त्वाचं नसतं. हे बोलताना त्याचा आवाज पूर्णपणे थंड आणि कठोर झाला होता. मूनने आपले डोळे पुसले आणि जसेच तिने अखंडकडे पाहिलं तिचा चेहरा रागाने थरथरू लागला. तिला लगेच जाणवलं की या सगळ्याच्या मागे अखंडच आहे. ती रागाने त्याच्याकडे गेली आणि येताच त्याला कॉलरला धरून ओढलं. मूनसाठी तिची परीक्षा फारच महत्त्वाची होती. या परीक्षा पूर्ण झाल्यानंतर तिची डिग्री मिळणार होती आणि त्यानंतर ती आपल्या वडिलांच्या बिझनेसमध्ये सामील होणार होती. ती रागाने थरथरत म्हणाली, ते सगळं तूच केलं आहेस ना? अखंड हलकेच हसला आणि म्हणाला, मी काय केलंय चांद? मी तर शांतपणे तुझी वाट पाहत बसलो होतो. पण आधी तूच सांग, झालं तरी काय? मून दात ओठात जाऊन म्हणाली, मला मूर्ख बनवायचा प्रयत्न करू नकोस. मला चांगलं माहीत आहे माझ्यावर नकल करण्याचा आरोप तूच लावला आहेस. माझं एक्झाम रद्द करून घेतलंस. का केलंस हे सगळं? मी तर तुझ्या प्रत्येक गोष्टीत साथ देत होते. तुला मान देऊ लागले होते. तुला योग्य पद्धतीने बोलू लागले होते. जे काही सांगशील ते सगळं करत होते. तरी का केलंस हे? मून त्याला प्रश्न विचारत होती. अखंडचा आवाज अचानक गंभीर झाला. कारण तुझ्यासाठी माझ्यापेक्षा महत्त्वाचं काहीतरी होतं. हे ऐकून मून थोडा वेळ स्तब्ध राहिली. तिने आधीच अखंड समोर सांगितलं होतं की तिच्या परीक्षा तिच्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. तिचे पाय थरथरले आणि ती मागे सरकली. अखंडने तिच्या कमरेला हात लावून तिला थांबवलं आणि म्हणाला, तू माझ्या डोळ्यांसमोर कुणाला जास्त महत्त्व देशील हे मी कसं सहन करू चांद? आणि पुन्हा एकदा तू तीच चूक करते आहेस. तुझ्या तथाकथित परीक्षेसाठी तू माझ्यासमोर उर्मटपणा दाखवते आहेस, जे मला अजिबात आवडत नाही. मला राग येतोय आणि माझा राग कसा निघेल हे तुला माहीतच आहे. मूनच्या मनात आलं की एक जोरदार चापट त्याच्या चेहऱ्यावर द्यावी. तिने अखंडच्या छातीवर हात ठेवून त्याला जोराने ढकललं. पण अखंड मागे सरकला नाही. उलट मून स्वतःच मागे कोसळू लागली. अखंडने तिला पटकन पकडलं आणि म्हणाला, सावध राहा चांद. तुला खरचटलं तरी तुझ्यासाठी बरं होणार नाही. त्याचा तो सूर म्हणजे स्पष्ट धमकी होती. त्याच्या लाल डोळ्यांकडे पाहत मून थिजून राहिली. तिला कळत नव्हतं की एखादा माणूस फक्त स्वतःच्या अहंकारासाठी इतका वेडा कसा होऊ शकतो. ती रडत म्हणाली, आज सकाळी तुम्ही माझ्यासाठी सगळं स्पेशल केलं होतं. तेव्हा मला क्षणभर वाटलं होतं की कदाचित तुम्ही एवढे वाईट नाही आहात जितकं मी तुम्हाला समजत होते. कदाचित परिस्थिती चुकीची आहे. तुम्ही मनाने वाईट नाही, फक्त हट्टी आहात. जर तुम्हाला प्रेमाने समजावलं तर तुम्ही नक्की समजून घ्याल. पण नाही, ते सगळं माझा गैरसमज होता. तुम्ही फारच नीच माणूस आहात मिस्टर अखंड सिंघानिया. फारच नीच. फक्त आपल्या इगो करता तुम्ही माझ्या 3 वर्षाच्या मेहनतीचा नाश केला. आता तुम्हाला जे करायचे ते करा, पण ही मून अग्रवाल तुमच्यासमोर कधीच झुकणार नाही. मला तुमच्याबद्दल फक्त तिरस्कार आहे. मून अखंडला स्पष्ट उत्तर देते. हे बोलून मून निघू लागली. अखंडने तिचा हात धरला आणि थोडं हसत म्हणाला, मला चॅलेंज देते आहेस? मून रागाने म्हणाली, तुम्हाला जे वाटतंय ते समजा. आता मी तुम्हाला काही समजावू शकत नाही,
पण एवढं मात्र ठाम आहे की मी आता तुमच्या समोर झुकणार नाही. अखंडच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा शैतानी हास्य आलं. तो म्हणाला, मी तुला गिडगिडायला भाग पाडेन. ही धमकी ऐकून क्षणभर मून घाबरली, पण लगेचच तिने आपला चेहरा कठोर केला आणि म्हणाली, तुम्हाला जे करायचे ना ते करा. असं म्हणत तिने आपला हात अखंडच्या पकडीतून सोडवला आणि लगेच बाहेर पळाली. तिने पटकन एक ऑटो घेतली आणि अग्रवाल हाऊसकडे निघाली. अखंड मात्र तिथेच उभा राहिला. चेहऱ्यावर शैतानी स्मित घेऊन तो फोनवर कुणाशी तरी बोलत होता. त्याने जे काही सांगितलं ते ऐकून समोरच्याला धक्का बसला, पण अखंडचे आदेश पाळणे त्याच्यासाठी श्वास घेणं इतकंच आवश्यक होतं. त्यामुळे त्याने लगेच जी बॉस, जसं तुम्ही म्हणाल तसं उत्तर दिलं. त्यानंतर अखंडने कॉल कट केला. दुसऱ्या बाजूला मून अग्रवाल हाऊसला पोहोचली. घरी आल्यावर ती थेट आपल्या खोलीत जाणार होती, पण सुहासिनीजींनी तिला थांबवलं. तू इतक्या लवकर कशी आलीस? अजून तर तुझ्या परीक्षेला वेळ शिल्लक होता ना मून? मग एवढ्या लवकर घरी कशी काय आलीस? तिची आई विचारते. मून चिडून म्हणाली, प्लीज मॉम, मला आता काहीही विचारू नका. मी नंतर बोलते. मला थोडा वेळ विश्रांती घ्यायची आहे. असं म्हणून ती आपल्या रूममध्ये गेली. बेडवर पडली आणि रडू लागली. तिच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. आज अखंडमुळे तिचं एक्झाम बुडालं याचं तिला फारच दुःख होत होतं. थोडा वेळ रडून घेतल्यानंतर तिने आपला फोन उचलला आणि शिवायला फोन लावला. शिवाय आपल्या केबिनमध्ये समोरच्या खुर्चीवर बसला होता. त्याचवेळी टेबलवर ठेवलेला त्याचा फोन वाजला. तो फोन उचलणार इतक्यात समोर बसलेल्या व्यक्तीने हलकेच एक पाय दुसऱ्या पायावर टाकला आणि ते पाहून शिवायने ताबडतोब आपला हात मागे घेतला. आपल्या स्वतःच्या केबिनमध्येही तो सीईओच्या खुर्चीवर नव्हता, तर भेटायला आलेल्या लोकांसाठी असलेल्या खुर्च्यांवर बसला होता. शिवायचा हात मागे जाताना पाहून अखंडच्या चेहऱ्यावर एक खोडकर स्मित उमटलं. त्याने टेबलवर ठेवलेल्या सिगारेटच्या पाकिटातून सिगारेट काढली आणि लायटर शिवायच्या दिशेने फेकला. शिवायने लगेच ते पकडलं आणि पुढे येऊन अखंडच्या ओठात धरलेल्या सिगारेटला आग लावली. अखंडने खोल कसं घेतला आणि निघणारा धूर थेट शिवायकडे सोडला. शिवाय परत आपल्या खुर्चीवर बसत म्हणाला, मला अजूनही समजलं नाही की आज तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये कसे आलात. मी आजवर कितीदा तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, बिझनेससाठी मेल्स पाठवल्या, पण तुम्ही कधीच त्या बघितल्या नाहीत. शिवाय म्हणाला. अखंड हलकेच हसला आणि म्हणाला, तुला कसं कळलं की मी तुझे मेल्स पाहिले नाहीत? आणि त्यानंतर शिवाय लगेच म्हणाला, माझे ऑफर्स इतके चांगले होते की तुम्ही ते वाचले असते तर नक्की रिप्लाय केला असता. पण रिप्लाय न आल्याने याचा अर्थ त्याच्याकडून, तुमच्याकडून किंवा तुमच्या टीमकडून मेल्स वाचलेच नाहीत. अखंड चेहऱ्यावर विकृत हसू आणत म्हणाला, माझ्याकडे एक कुत्रा आहे. मला तो खूप आवडतो. पण समस्या अशी आहे की तो माझ्याजवळ दुसऱ्या कुणाला पाहिला तर लगेच चावतो आणि एकदा तो चावला तर त्या माणसाचा निभाव लागणं अशक्य. तरी मला तो कुत्रा खूप प्रिय आहे, पण इतरांना मात्र तो अजिबात नकोसा वाटतो. त्यांच्यासाठी तो निरुपयोगी आहे. शिवायला क्षणभर काही समजलं नाही, पण लगेच त्याला कळलं की अखंड अप्रत्यक्षपणे त्याची टिंगल करत आहे. तो लगेच म्हणाला, असं नाही, माझ्या ऑफर्सवर मला पूर्ण विश्वास आहे. तुम्ही एकदा बघाल तर नक्कीच पसंत कराल. अखंड म्हणाला. अखंड थंड सुरात म्हणाला, मला ते लोक अजिबात आवडत नाहीत, जे एकदा सांगूनही माझं बोलणं समजून घेत नाहीत. हे ऐकताच शिवायने मान खाली घातली आणि म्हणाला, हो,
मला अजून स्वतःवर काम करण्याची गरज आहे, पण काळजी करू नका. मी स्वतःला सुधारून पुन्हा तुम्हाला माझे ऑफर्स पाठवेन. तेव्हा जरूर बघा. अखंडने सिगारेट ॲश ट्रेमध्ये विझवत शांतपणे म्हटलं, तुला याची काही गरज नाही. शिवाय आश्चर्यचकित होऊन म्हणाला, पण कृपया एकदा तरी मला संधी. त्याचे वाक्य पूर्ण होण्याआधीच अखंड उठला आणि म्हणाला, मी म्हटलं ना, तुला याची गरज नाही. कारण आता तू मला प्रपोजल्स पाठवणार नाहीस. उलट मीच तुला डील देणार आहे. हे ऐकून शिवायच्या डोळ्यात आश्चर्य भरलं. स्वतः अखंड सिंघानिया त्याला बिझनेस प्रपोजल देत होता. हे जणू त्याचं स्वप्न पूर्ण होण्यासारखं होतं. तो लगेच म्हणाला, मी तुमच्या प्रपोजलची आतुरतेने वाट पाहीन. खरं सांगायचं तर ज्या दिवशी तुमच्यासोबत पार्टनरशिप करीन ना, त्या दिवशी माझं स्वप्न साकार होईल. अखंड सिंघानियाचा बिझनेस पार्टनर होण्याचं स्वप्न. अखंड हसत म्हणाला, मी उगीच कोणालाही पार्टनरशिप देत नाही. दिलीस तर त्याची किंमत असते. तुला तुझं स्वप्न पूर्ण होवो अशी मी तुला शुभेच्छा देतो, पण त्यासाठी किंमत मोजायला तयार राहा. शिवायला काही समजलं नाही. तो विचारत म्हणाला, कशी किंमत मिस्टर अखंड सिंघानिया? अखंडने हसत मागे वळून उत्तर दिलं, आधी प्रपोजल येऊ दे, मग किंमत कळेल. हे म्हणून तो केबिनमधून बाहेर गेला. शिवाय अजूनही त्याच्या बोलण्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होता. अचानक त्याचा फोन वाजला. मेल आला होता. सिंघानिया ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजकडून. त्याने मेल उघडला. त्यात बिझनेस इन्व्हिटेशन होतं. शिवायच्या चेहऱ्यावर धक्कादायक भाव होता. त्याला इतक्या लवकर सिंघानिया इंडस्ट्रीजकडून इतकं मोठं प्रपोजल येईल असं त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता. मेल नीट वाचल्यावर त्याला कळलं की त्याला मुंबईबाहेरच्या एका लोकेशनवर जायचं आहे. दुसऱ्याच दिवशी सकाळी 10 वाजता तो तिकडे निघणार होता आणि 3-4 दिवस तिथे राहून तपासणी करायची होती. क्षणभर तो अस्वस्थ झाला, पण लगेच स्वतःशी म्हणाला, मी ही संधी हातातून जाऊ देणार नाही. सिंघानिया इंडस्ट्रीजसोबत हा प्रोजेक्ट नक्की पूर्ण करेन. त्याचवेळी दुसरीकडे अखंड आपल्या पर्सनल असिस्टंट कुणालशी फोनवर बोलत होता. तो कठोर आवाजात म्हणाला, मूनच्या नंबरवरची प्रत्येक सर्व्हिस उद्या सकाळी 10 पर्यंत बंद झाली पाहिजे. त्याच्या फोनवर एक मेसेज जरी पोहोचला तर तुझी डिलिव्हरी मी थेट वर करीन. कुणाल थोडा घाबरला, पण लगेच उत्तर दिलं, ओके बॉस, जसं तुम्ही सांगाल तसं होईल. कॉल कट करत अखंड गाडीत बसला. त्याच्या चेहऱ्यावर एक कपटी हसू उमटलं आणि तो तिथून निघून गेला. जर दुसरीकडे शिवाय स्वतःची विचार करत म्हणाला, मी ही गुड न्यूज मूनला सांगू का? शिवाय मनात विचार करत होता, मी तिला ही गुड न्यूज सांगितली तर ती किती आनंदी होईल. तिला नेहमीपासून हवं होतं की मी माझ्या बिझनेसमध्ये प्रगती करावी. हे विचार करताच त्याने लगेच मूनला फोन केला, पण 2-3 वेळा कॉल केल्यानंतरही मूनचा नंबर लागत नव्हता. शेवटी थकून शिवायने फोन बाजूला ठेवला आणि पुन्हा कामात गुंतून गेला. इकडे अग्रवाल हाऊसमध्ये रात्रीचे साधारण 10 वाजले होते. मून आपल्या रूममधून बाहेर आली आणि सुहासिनीजींच्या रूममध्ये गेली. सुहासिनीजी एकट्याच बेडवर बसल्या होत्या. मून थेट त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्या छातीशी बिलगली. सुहासिनीजींनी तिला प्रेमाने मिठीत घेतलं आणि विचारलं, काय झालं, एवढी का उदास झाली आहेस? त्यानंतर आता इकडे मून थोड्या खिन्न स्वरात म्हणाली, डॅड कधी येणार आहेत मॉम? त्यांच्याशिवाय मला काहीच चांगलं वाटत नाही, मून आईला म्हणाली. सुहासिनीजी थोडं तोंड वाकडं करत म्हणाल्या, हे काय, तुझी मॉम तुझ्या समोर आहे, तुला तुझी समस्या विचारते, पण तू मला काहीच सांगत नाहीस.
आणि फक्त डॅडबद्दल विचारते आहेस. म्हणजे आता मला कळलं, तू तुझ्या डॅडवर प्रेम करतेस, माझ्यावर नाही. त्याची मॉम तिला म्हणाली. मून हसत म्हणाली, असं नाही आहे मॉम, फक्त मला डॅडची आठवण आली म्हणून त्यांच्याबद्दल विचारलं. आणि राहिली गोष्ट माझ्या प्रॉब्लेम्सची, तर मला काही प्रॉब्लेम नाही. तुमच्या आणि डॅडच्या उपस्थितीत मला कसला प्रॉब्लेम असणार आहे. मूनचे बोलणे ऐकून सुहासिनीजींचा चेहरा पुन्हा उजळला. त्या म्हणाल्या, तुझे डॅड उद्या 11-12 वाजेपर्यंत घरी येतील. मग भेट त्यांना आणि हवं तसं बोल. तुझ्या मनात काहीतरी नक्कीच आहे, हे मला कळतंय. पण तू मला सांगू इच्छित नसशील तर मी जबरदस्ती करणार नाही. चल आता पटकन बाहेर जेवायला ये, मी तुझ्यासाठी डिनर लावते. हे सांगून त्या बाहेर गेल्या आणि मून त्यांच्या मागे बघत राहिली. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि हेड रेस्टवर डोकं टेकवत पुटपुटली, काश मोम, मी तुम्हाला माझ्या समस्या सांगू शकले असते. पण तुमच्या आरोग्याच्या त्रासामुळे मी तुमच्यासोबत काहीही शेअर करू शकत नाही. माझ्या कारणामुळे जर तुमच्या तब्येतीवर थोडासुद्धा परिणाम झाला तर मी स्वतःला कधीच माफ करणार नाही. एकदा डॅड आले की मी त्यांनाच अखंड सिंघानियाबद्दल सर्व काही सांगेन. आता त्या बदमाश माणसाचा उद्धटपणा मी अजिबात सहन करणार नाही. हे बोलून तिने फोनकडे पाहिलं. ती पुन्हा शिवायला फोन करण्याचा प्रयत्न करत होती, पण यावेळेस तिच्या फोनवरून कोणताच कॉल लागत नव्हता. तिला काही कळेना फोनमध्ये काय बिघडलंय. फोन वारंवार स्विच ऑफ ऑन करूनही ती काही समजू शकत नव्हती. शेवटी ती बाहेर आली, डायनिंग टेबलवर थोडंफार जेवली आणि पुन्हा आपल्या रूममध्ये परतली. सिंघानिया मेन्शन. अखंड आपल्या रूममध्ये होता. त्याच्यासमोर मूनची लावलेली एक पेंटिंग होती. त्या पेंटिंगकडे पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र गहिरं स्मित होतं. पण अचानकच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तो रागाने म्हणाला, माझ्याशी चॅलेंज केलंस ना चान, आता तू खूप पश्चाताप करशील. तू माझ्यासमोर रडशील आणि मी तुझ्या प्रत्येक अश्रूची किंमत ठरवीन. हे बोलताना त्याच्या चेहऱ्यावर शैतानी भाव आले. दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण 10 वाजता मून आपल्या रूममधून बाहेर आली. ती अंगडाई घेत होती. नुकतीच उठून फ्रेश होऊन ती थेट बाहेर हॉलमध्ये आली. यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि गुलाबी रंगाची शॉर्ट्स घातली होती. बाहेर येताच तिची नजर सुहासिनीजींवर गेली. त्या हॉलमध्ये पुढे मागे फिरत होत्या आणि कोणाला तरी फोन करण्याचा प्रयत्न करत होत्या. मून त्यांच्याजवळ जाऊन मागून त्यांना मिठी मारत म्हणाली, गुड मॉर्निंग मम्मा. सुहासिनीजींनी हलकसं स्मित करून उत्तर दिलं, गुड मॉर्निंग बेटा. असं म्हणत त्यांनी तिला थोडं दूर केलं आणि पुन्हा फोन लावायला सुरुवात केली. त्यांच्या चेहऱ्यावरचे काळजीचे भाव पाहून मून पुढे येत म्हणाली, काय झालं मॉम, तुम्ही एवढ्या चिंतेत का दिसत आहात? तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.